नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात चालू झालेली आहे। 1 जुलै ते 15 जुलै दरम्यान या ठिकाणी अर्ज सादर करायचे आहेत। मग या मुदतीत अर्ज सादर करताना वेगवेगळे कागदपत्रे हे आवश्यक आहेत। मग हे कागदपत्र गोळा करताना अनेक अडचणी समोर येत आहेत। अनेक महिला या अशिक्षित आहेत, त्यांच्याकडे दाखले नाहीत। तर मग अशासाठी काय करावे, तर मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात या अडचणी संदर्भात मागणी करण्यात आलेली आहे। तर मग वयोमर्यादा ही 18 ते 65 करावी, डोमासियल व जन्मदाखल्याची अट रद्द करावी, या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली आहे। मग त्याविषयी काय बातमी आहे किंवा काय अपडेट आहे ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे याविषयी वेळोवेळी जी नवीन अपडेट येईल ती आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा बहुतांश महिलांना लाभ होणार आहे, परंतु वयोमर्यादा आणि अटीमुळे 18 ते 20 त्याचप्रमाणे 61 ते 65 वयोगटातील महिला या वंचित राहणार आहे, म्हणजे त्यांना या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळणार नाही। मग त्याचप्रमाणे या योजनेसाठी डोमासाईल व जन्माचा दाखला व कुटुंबाची व्याख्या अडचणीची ठरणार आहे। मग या योजनेसाठी वयोमर्यादा ही 18 ते 65 करून डोमासाईल व जन्माच्या दाखल्याची अट रद्द करावी। तसेच कुटुंबाची व्याख्या म्हणजे पती पत्नी व लग्न न झालेली मुले अशी करावी, अशी मागणी श्रावणबाळ माता पिता सेवा संघाचे अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे। मग संजय गांधी निराधार योजनेतून 18 ते 64 वयोगटातील निराधार स्त्री पुरुषांना दरमहा 1500 रुपये, तर 65 वर्षावरील स्त्री पुरुषांना श्रावणबाळ योजनेतून 1500 रुपये अनुदान दिले जाते। तर 21 ते 61 वयोगटातील महिलांना लाडकी बहीण योजनेतून 1500 अनुदान दिले जाणार। यामुळे 61 ते 64 वयोगटातील महिला या योजनेपासून वंचित राहणार आहे। त्याचप्रमाणे या योजनेसाठी रेशन कार्ड प्रमाणे कुटुंब ग्राह्य धरल्यास बरेच कुटुंबाचे कूपन एकत्रित आहे, त्यामुळे कुटुंबाची व्याख्या पती पत्नी व लग्न न झालेली मुले अशी आहे। हीच व्याख्या लाडकी योजनेसाठी ग्राह्य धरावी अशी मागणी करण्यात येत आहे। जन्माच्या दाखल्याची जाचक अट ग्रामीण भागातील बहुतांश महिला या अशिक्षित आहे, काहींचे माहेर इतर राज्यातील आहे। राज्याचा 15 वर्षापासून रहिवासी असावा अशी अट आहे। मग पतीचा रहिवासी दाखला ग्राह्य धरून लाभ दिला जावा अशी मागणी निंबाळकर यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे। तर मग मित्रांनो, अशा प्रकारच्या या मागण्या केलेल्या आहेत। मग ह्या मागण्या आता पूर्ण होणार किंवा काय, तर त्याविषयी आपण पुढील व्हिडिओत बघूयात। याविषयी काही बातमी कळाली तर आम्ही तुम्हाला या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचू। काही नियमांमध्ये बदल झाले तर ते वेळोवेळी पोहोचत राहू, त्यासाठी आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चला तर भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।